ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळेजी, शहराचे आमदार संदीप क्षीरसागरजी, डॉक्टर योगेश क्षीरसागर, शहरामध्ये काम करत असणारे सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित नागरिक, तसंच आपले जिल्हाधिकारी विवेकजी जॉन्सन, सीओ जी.टी. बहादर, रहमान, डॉक्टर संजय राऊत, डॉक्टर रेखा गायकवाड, सगळे आमच्या गार्डियन, कॅथलॅब क्लिनिक या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, विशेषतः आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आणि राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे अधिकारी, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख, सगळ्या आमच्या इथं उपस्थित असणाऱ्या विद्यार्थिनी, नर्सिंग होम मध्ये शिकतात, नर्सिंग होम मध्ये कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी, सर्व स्टाफ, बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, तरुण मित्रांनो, खरं तर सध्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आजचा दिवस मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्वाचा दिवस आहे. आज संयुक्त आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, या दिनाच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच मराठवाडा हा स्वतंत्र होण्याच्या दृष्टिकोनातनं, महाराष्ट्रात येण्याच्या दृष्टिकोनातनं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्या मान्यवरांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा आज वाढदिवस, त्यांच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधानांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा या निमित्तानं मी देतो. मित्रांनो, काम करत असताना काम चांगलं झालं पाहिजे याबद्दल आपण सगळ्यांनीच कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे. माझ्यावर इथल्या पालकमंत्र्यांची जबाबदारी दिल्यानंतर खरं तर आपण म्हणतो की मराठवाड्यात अजून खूप काम झालं पाहिजे. सरकार ते काम करायला तयार आहे. सुदैवाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे असतील, मी असतील, प्रकाश आंबेडकर असतील, बाकीचे सगळे आमचे हसन मुश्रीफ साहेब असतील, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात काम करत असतो. आणि आमची मनापासून धारणा आहे की आमच्या ग्रामीण भागातले, आमच्या वेगवेगळ्या शहरातल्या लोकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या आपल्याला देता आल्या पाहिजे. आणि म्हणून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक एक मेडिकल कॉलेज द्यायचं ठरवलेलं आहे. नर्सिंग कॉलेजेस आपण त्या ठिकाणी देतोय. मोठ्या प्रमाणावर पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस आणि बाकीचे डॉक्टर्स हे वेगवेगळ्या क्षेत्रामधले मान्यवर या कामाकरता लागतात. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं, जगाला लक्षात आलं की डॉक्टरांचं महत्व किती आहे, नर्सेसचं महत्व किती आहे, पॅरामेडिकल स्टाफचं महत्व किती आहे, स्वच्छता दूतांचं महत्व किती आहे. आणि ते एक मोठं संकट जगावर आलं होतं, तुमच्या माझ्या देशावर होतं, आपल्या राज्यावर होतं, आपल्या बीडवर होतं. त्याला सगळ्यांनी प्रयत्न करून त्याचा आपण बिमोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा लोकांना कळलं, सरकारला पण कळलं, अनेक एनजीओज पुढे आले, अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्डियक कॅथलॅब युनिट हे असलं पाहिजे. आणि म्हणून खरं तर मागच या गोष्टीची सगळ्या पूर्तता माझ्या बीड जिल्ह्याकरता, माझ्या बीड शहराकरता करण्यात आलेली होती. मी ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मला जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिलं की दादा, इथं काही 50-1 लाख रुपये खर्च केला तर 17-18 कोटी रुपये खर्च करून ते जवळपास 10 महिने काहीच वापरात येत नाहीये. ह्या गोष्टी सगळ्या वापरात येतील. गोरगरिबांचे ऑपरेशन इथं होतील,
त्यांना व्यवस्थितपणे आपल्याला सर्व्हिस देता येईल. आज जर आता कोणी बघितलं, मी फार बारकाईने आम्ही सगळेच बघत होतो, इतकी सुंदर व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्र सरकारने, आपल्या आरोग्य विभागाने, आपल्या सगळ्या टीमनी केलेला आहे. किरकोळ काही गोष्टी राहिल्या त्या बोलून मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही, त्याच्यामध्ये जरूर आम्ही लक्ष घालू. अजून काही गोष्टी जनरेटर वगैरे लागणार आहे, त्याही संदर्भामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जिल्हाधिकारी जे काही गरजेचं असेल ते ताबडतोब घ्या. काल आम्ही सगळा आढावा घेत होतो, मध्ये पाऊस जास्त झाला 2-4 दिवस आणि खूप मोठं नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं झालं. ते नुकसान होत असताना त्याचेही पंचनामे करणं, त्यांना मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. सरकारने त्या सगळ्याकडे बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. कालच कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दलचे निर्णय झालेले आहेत आणि म्हणून लोकप्रतिनिधींना विश्वासामध्ये घेऊन सगळे आमदार काल हजर होते, खासदार होते आणि सगळ्यांच्याकडनं जे जे काही प्रश्न आले त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न प्रशासन म्हणून आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि करणार आहोत. त्याचबरोबर अजून पाऊस चालू राहील त्याकरता काळजी आपण सगळेजण घेतो, परंतु ही काळजी घेत असताना आपलं अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज हे माझ्या माहितीप्रमाणे आशिया खंडातलं पहिलं मेडिकल कॉलेज तालुक्याच्या ठिकाणचं आहे आणि तिथं अजून बऱ्याच गोष्टी करण्याची गरज आहे. काल त्याचंही प्रेझेंटेशन आम्हाला दिलं, तर त्याच्यात अजून त्या सगळ्या मेडिकल कॉलेजला सगळ्या गोष्टीच्या पूर्तता करण्याच्या करता जवळपास 1100 कोटी रुपये लागतात. ते कसे उभे करायचे, त्याच्यातनं केंद्राची मदत कशी घ्यायची, त्याच्यातनं राज्य सरकारने कसं त्याच्यामध्ये पैसे खर्च करायचे, याबद्दल मुंबईला गेल्यानंतर जरूर मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवीन. आमचे पण राजेश देशमुख असतील, बाकीचे जरे असतील, इतर माझे जे काही सहकारी असतील ते पण त्याच्यामध्ये लक्ष त्यांना घालायला सांगितलेलं आहे आणि ते पण एकदा अतिशय उत्कृष्टपणे हे कसं आपल्याला करता येईल अशा प्रकारचा आमचाही साधारण आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या परिसरामध्ये आपली जिल्हा रुग्णालय आणि कार्डियक कॅथलॅब आपण युनिट सुरू केलेले आहे, इथल्या पण काही इमारती झाल्या. इथंही एक चांगल्या प्रकारे नर्सिंग कॉलेजची इमारत असली पाहिजे असंही काल मला सांगण्यात आलं. इथं आमच्या मुलींच्या करता हॉस्टेल खूपच चांगलं असलं पाहिजे, तेही काल दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये जागा पोलीस खात्याची शेजारी आहे, ती आम्ही आता घेणार आहोत. त्याच्याकरता कुठली अडचण येणार नाही याबद्दलची काळजी आम्ही घेऊ. वेळ पडली तर गृह विभाग आपल्या मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांच्या कानावर घालू तो सगळा भाग. आज तो काहीच वापरामध्ये नाहीये, परंतु काल तोही जो प्लॅन आम्हाला दाखवला तोही मोठा प्लॅन आहे, जवळपास 1000 कोटी रुपयाचा तो प्लॅन आहे. ह्या सगळ्याच्या इथल्या सगळ्या गोष्टी पण बीड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राज्य सरकार म्हणून, राज्य सरकारचं काम काय आहे की त्या राज्यातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल, तिथं आरोग्याची सेवा कशी चांगल्या पद्धतीने राहील, तिथं बाकीचे रस्ते असतील, इतर सुविधा, नागरी सुविधा असतील, ग्रामीण भागाच्या सुविधा असतील, त्या सगळ्या कशा देता येतील आणि ह्या कामाला आम्ही अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे. तशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. सुदैवाने माझ्याकडे अर्थ विभाग आहे आणि त्या अर्थ विभागाच्या माध्यमातून या कामाला अधिक कसं आपल्याला झुकतं माप देता येईल, कारण प्रत्येक गरीबाला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी ट्रीटमेंट घेणं किंवा काही काही जण तर परदेशामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेत असतात, त्यांना ते त्यांची आर्थिक परिस्थिती असते, त्यांना ते परवडतं, त्याच्यावर ते करतात. परंतु बाकीच्या सर्वसामान्य माणसांना पण तिथं जगण्याचा अधिकार आहे, तिथं चांगल्या पद्धतीनं त्यांना आरोग्य सुविधा मिळण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्यामध्ये आम्ही सगळ्याच प्रशासनाने, सगळेच आमचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे SP, आमचे सगळे वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर, सगळे आमचे लोकप्रतिनिधी, मला त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पण प्रतिसाद देत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी आम्ही राजकारण करू, परंतु ही राजकारणाची वेळ नाहीये, ही आता कामाची वेळ आहे आणि त्या प्रकारे या सगळ्या कामात लक्ष घातलं जाईल. माझी डॉक्टर मंडळींना, वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यांचे CS आहेत,
आमचे सिव्हिल सर्जन असतील किंवा त्यांची टीम असेल, त्यांना सगळ्यांना मला सांगायचंय की ज्या अपूर्तता असतील त्या आमच्या कलेक्टरांच्या किंवा आमच्या राजेश देशमुखांच्या तुम्ही लक्षात आणून द्या. त्या एक एक अपूर्तताची कशी पूर्तता करून पूर्णपणे सगळ्या सुविधासह आपलं जिल्हा रुग्णालय हे माझ्या बीड शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नागरिकांच्या करता किंवा आणि आजूबाजूचा पण जो परिसर आहे, ज्यांना इथं येणं जाणं सोयीचं आहे, त्यांना पण कसं आपल्याला चांगल्या पद्धतीनं सेवा देता येईल, सर्व्हिस देता येईल, याबद्दलचा प्रयत्न आम्ही करू. मला आता वाटतंय बीडच्या इतिहासामध्ये सकाळी 6:30 पहिला कार्यक्रम असेल. मला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मी नाराज होतोय, काय याला सकाळी झोपतो का नाही कोणाला माहिती, येतोय सकाळी सकाळी आम्हाला त्रास देतो. तसं नाही मुलींनो, सवयी चांगल्या, सकाळी लवकर उठून कामाला लागलं तर बरं असतं. त्याच्यात एक वेगळा उत्साह असतो. आपल्या पूर्वजांनी पण ती शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळं पहिलाच अशा प्रकारचा अगदी अॅक्युरेट मी वेळेला महत्व देत असतो. निवेदन सांगत होता असं झालं तसं झालं, कारण माझ्या एकट्याची वेळ महत्वाची नाही, आपल्या सगळ्यांची पण वेळ महत्वाची आहे. आणि आजचा तर आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा महत्वाचा ध्वजवंदन करायचंय. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत. आज मुख्यमंत्री पण येत आहेत. आज आपण आपली हिल्यानगर टू बीड अशी रेल्वे पण सुरू करतो, पण त्याच्यात अजून आम्हाला बरेच काम करायचे. काल आमचा आढावा झाला, त्याच्यात ह्या रेल्वेला जवळपास 5.5-6 तास लागत आहेत आणि नागरिकांचं म्हणणं की अरे आम्ही एसटीने जर 2.5-3 तासात जात असू तर दुप्पट वेळ कशाला घालवायचा. त्याकरता आमचं नियोजन आहे. आम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकची व्यवस्था ही कशी करता येईल, काही अजून छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्याही आम्ही दुरुस्त करतोय. टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. परंतु बीडकरांना आठवत असेल कितीतरी निवडणुका आल्या, कितीतरी निवडणुका गेल्या, कितीतरी खासदारकीच्या उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या, मी रेल्वे चालू करतो, पण काही रेल्वे चालू झाली नाही. आणि आम्ही मात्र ठरवलेलं होतं, इथं पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगितलं आणि इथल्या प्रशासनालाही सांगितलं की आपण इथं एक चांगलं म्हणजे एअरस्ट्रीप म्हणजे धावपट्टी विमानतळ हे आपण करतोय. तेही लवकरच त्याचा सर्वे वगैरे होऊन त्याचंही काम कसं गतीनं सुरू करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहणार आहे. रेल्वे पण उद्याच्याला ती फास्ट होऊन ही आपल्याला बीड टू अहिल्यानगर नाही, आपण पहिल्या टप्प्यात पुढच्या टप्प्यात आपल्याला परळी करत करत पुण्याला जायचंय. पुण्यामध्ये आता आमच्याकडं जे स्टेशन आहे त्या स्टेशन मध्ये कुठेही जागा नाहीये, प्लॅटफॉर्म नाहीये, म्हणून आता नवीन काम आम्ही हडपसरला सुरू केलेलं आहे. काल का परवाच तुम्ही टीव्हीला बघितलं होतं असेल, मी हडपसर मध्ये फिरत होतो त्यावेळेसच आढावा घेतला आणि तिथल्या कमिशनर आणि कलेक्टर सगळ्यांना सांगितलंय की हे रेल्वे विभागाचं काम असलं तरी आपल्याकडनं कुठली अडचण त्यांना येऊन देऊ नका. तो प्लॅटफॉर्म तिथला तयार झाला की मग आपलं बीड टू पुणा ही आपण सुरू करणार आहे, ज्याची गरज माझ्या बीडवासियांना आहे. कारण पुण्यामध्ये बरेच बीडवासी येऊन राहतात नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं आणि त्याच्यामुळे त्या आमच्या मुलांना मुलींना आणि आमच्या बंधू भगिनींना पण त्याचा उपयोग होईल. आणि पुढं असंच आम्हाला मुंबईपर्यंत जायचंय, पण मुंबईला पण आज आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची टर्मिनल आहे तिथे सीएचटी, तिथेही जागा नाहीये आणि दादरलाही जागा नाहीये. त्याच्यामुळं जसं पुण्यामध्ये हडपसरची एक नवीन स्टेशन तिथं करतोय तशा पद्धतीनं मुंबईमध्ये देखील असणारी वाहतुकीची व्यवस्था लक्षात घेता तिथेही आपल्याला करायचंय. त्याच्यात पण आमचे रेल्वे मंत्री यांनी पण खूप चांगल्या वंदे भारत ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या काळामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर ट्रेन सुरू झाल्यात. लवकरच बुलेट ट्रेन होणार आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही मेट्रो सुरू करतोय. जेवढं काही पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्यातली चांगली व्यवस्थितपणे आरामदायी करता येईल अशा प्रकारचा आमच्या केंद्र सरकारचा प्रयत्न, आमच्या राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आणि आम्ही
त्या रस्त्याने चाललेलो आहे, त्याला तुमचे आशीर्वाद, त्याला तुमचा भरभक्कम पाठिंबा, त्याला तुमचं सहकार्य आम्हाला हवंय, ते आपण द्यावं आणि त्याच्यातून जेवढ्या काही सुधारणा या आमच्या पालकमंत्री म्हणून मी बीडचं प्रतिनिधित्व करत असताना मला बीडकरांना देता येईल त्या देणार आहे. खरं तर आज अजून एक मला कार्यक्रम घ्यायचा होता, बीडचं क्रीडा संकुल, पण त्याच्यामध्ये काही मला थोडीशी अडचण कलेक्टरांनी सांगितली. ती अडचण आम्ही 8-1 दिवसात पूर्ण करू, 8-15 दिवसात, आणि पुढच्या ट्रिपला त्यावेळेस ते पण आम्ही 25 कोटी रुपये आम्ही त्याला मंजूर केलेले आहेत. तिथं पण चांगल्या प्रकारच्या सुविधा आमच्या मुलींच्या करता, आमच्या मुलांच्या करता, आमच्या वयस्कर लोकांच्या करता, कारण सगळ्यांनाच बऱ्याच जणांना सकाळी चालायला, फिरायला, चांगल्या स्वच्छ हवेमध्ये आवडतं, त्याच्याकरता त्याही सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व करायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि शहरातले काही रस्ते, डिवायडर, झाडं, ह्याच्यामध्ये तुमचाही नागरिकांचा आणि माझ्या बीडवासियांचं मला सहकार्य पाहिजे. तुम्ही मला सहकार्य करा, आमचं प्रशासन आणि आम्ही सगळे मिळून आम्ही तुम्हाला उत्तमातली उत्तम सेवा देण्याचं काम करू. त्या कामाची आम्हाला आवड आहे. त्या कामामध्ये आम्ही मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान आम्हाला मिळतं. मी आज पण कार्डियाक त्यातल्या युनिट बघत असताना काही किरकोळ गोष्टी दाखवल्या. तो माझा स्वभाव आहे, त्याच्यातनं गैरसमज माझ्या सीएस म्हणजे सिव्हिल सर्जननी पण करून घेऊ नये किंवा तिथल्या प्रमुखांनी पण करून घेऊ नये, कारण शेवटी हा जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा जनतेच्या भल्याकरता आम्ही ज्यावेळेस खर्च करत असतो त्यावेळेस कुठल्या त्रुटी राहू नये एवढीच माफक अपेक्षा माझी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांची आहे. कधी कधी मी बोलून जातो आणि मग ते टीव्ही चॅनलमध्ये तेवढंच शूटिंग घेतात आणि म्हणतात बघा अजित पवार आले त्यांनी अमके केलं. त्याच्यात असं हे दाखवण्याचं काम नाही. त्याच्यामुळं इथनं पुढं एक चांगलं काम उभं राहावं एवढी माफक अपेक्षा आमच्या महायुतीच्या सरकारची, आमच्या मुख्यमंत्र्यांची, आमच्या प्रशासनाची, आमच्या सगळ्या सहकार्यांची. त्याबद्दल कुणी गैरसमज करून घेऊ नका. त्याच्यातल्या राहिलेल्या त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्याचं काम करू. पण एका गोष्टीची खंत आहे, एवढ्या सगळ्या सुविधा 10 महिन्यापूर्वी झाल्या असताना आमच्या नागरिकांना आजपर्यंत त्याच्यापासून वंचित राहावं लागलं. माझी आज पण संबंधित सगळ्या आमच्या ऑफिसर्सना विनंती आहे की अजून काही गोष्टी तुम्हाला लागतील त्या सांगा. त्याकरता ज्या काही निधी द्यायचा असेल, तुम्हाला अजून मनुष्यबळ द्यायचं असेल किंवा त्याच्यातले तज्ञ लोक द्यायचे असतील, त्याच्यातले त्या लोकांना पॅकेज देऊन काढायचं असेल, ते पण काम आम्ही लोक करू. याबद्दलची ग्वाही या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं बरोबर सकाळी 6:30 वाजता जिल्हा रुग्णालय बीड याच्या कार्डियाक त्यातल्या युनिटचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो. आणि हे उभं करण्याकरता आजपर्यंत ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.